या ठिकाणी आपण अँथनी कुटिनो फ्रान्सिस सर यांच्या घरी आहोत आणि हा त्यांचा घरातील फोटो 1964 साली त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला. 100 मीटर स्प्रिंटर हा त्यांचा इव्हेंट आहे आणि त्यांनी ह्या महाराष्ट्रातील सर्व तमाम खेळाडू जगतामध्ये असं वेड लावण्याची प्रक्रिया म्हणता येईल अशा पद्धतीने कामगिरी केलेली आहे आणि त्यांनी 100 मीटर रिले या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आशिया खंडातील 45 देशामधलं रेकॉर्ड त्यांनी अनेक दिवस त्यांचं हे रेकॉर्ड अबाधित होतं आणि त्यांच्याबरोबर हे धावलेली त्यांची टीम आहे. अँथनी कुटिनो सर दिसत आहेत तुम्हाला, त्याबरोबर केनी पॉवेल सर, त्याचबरोबर राजशेखरन सर, मक्खन सिंग. ही अत्यंत अशी नावाजलेली ही चौघडी म्हणता येईल. त्यावेळेला सर सांगतायत की ज्या वेळेला पळायचे त्यावेळेला त्यांच्या पायाच्या ठिकाणी खड्डा पडायचा आणि पाठीमागं घोड्यांच्या टापांचा धुरा उडतो. अशा पद्धतीने जबरदस्त असं त्या चैतन्य आणि नैपुण्य त्या ठिकाणी उधळत पळायचं. या ठिकाणी लोकसत्ताने सुद्धा अहमदनगरचा हा सुपुत्र आणि त्याच्या ह्या अहमदनगर वासियांच्या जीवनामध्ये तमाम असं खूप महत्त्वाचं अंग असं आहे. तर ह्या लोकसत्ताने ह्या त्यांच्या संदर्भातलं हे आर्टिकल दिलेलं आहे. फक्त त्यांची जी त्यांचं महत्त्व जाणून घेण्याची प्रक्रिया ह्या अहमदनगरनी व्हावी असं त्यांची इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने मग ते स्मृती म्हणा किंवा त्यांचे एक लहान मुलांना मोटिवेशन म्हणा या ठिकाणी होणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपणाला सर दिसत आहेत आणि सरांची मिसेस नाव काय बजुआ मॅडम या ठिकाणी बजुला मॅडम ज्या आज म्हणजे एक यशस्वी पुरुषापाठीमागं एका स्त्रीचा हात तसा यशस्वी स्पोर्ट्समॅनच्या मागं मॅडमचा या ठिकाणी नियमित हात राहिलेला आहे आणि त्यांचं सहकार्य राहिलं आहे. सरांना अनेक गोष्टींमध्ये त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि या ठिकाणी सर दिसत आहेत. 1964 म्हणजे आज गोल्डन इयर सुवर्ण महोत्सवी वर्ष आज सुरू होत आहे. ह्याच महिन्यात 14 ते 21 ह्या काळामध्ये जपान टोकियो येथे ऑलिम्पिक झालेलं आहे आणि सरांचं हे रेकॉर्ड 10.5 म्हणजे धुरा आणि 40.5 आणि त्याच्याबरोबर 100 मीटरचं जे आहे ते 10.5चं रेकॉर्ड हे बरेच दिवस अबाधित राहिलं होतं आणि त्यांनी जे केलेलं त्यांचं मत आहे किंवा त्यांनी जे रेकॉर्ड केलं ते त्यावेळेला मातीच्या ट्रॅकवर केलं. जर अशा प्रकारचे ट्रॅक असते ते 10च्या आतमध्ये सुद्धा सर आले असते असं त्यांचं मत आहे. या ठिकाणी आपण सरांशी बोलतोय. नमस्कार सर. सर तुमचे 1964च्या ऑलिम्पिक संदर्भात सांगा तुम्ही. मी 64 सालचे ऑलिम्पिक क्लब पार्टिसिपेट करायच्या आधी क्रॉस कंट्री करायचो. क्रॉस कंट्री स्टँड रनिंग स्टॅमिना करायसाठी मी स्टँड रनिंग केलं. त्याच्यामुळे मला फास्ट स्टॅमिना आला. त्यामुळे मी 10.5 करायला लागलो. हर इव्हेंटमध्ये 10.5 करायला लागलो. 10.5 आणि 12 वर्षाचं रेकॉर्ड मी दिल्लीमध्ये तोडलं आणि ते मला सिलेक्शन भेटलं जर्मनीचं. एक महिना 3 वीकचा टीम आमची पूर्ण टीम गेली. त्याच्यामध्ये मी स्वित्झर्लंडमध्ये 10.5 केलं, न्यूझीलंडमध्ये 10.5 केलं, फ्रँकफर्टमध्ये 10.5 केलं आणि मग तिथून आल्यावर आम्ही आमचा कॅम्प बँगलोरला लागला. 1 महिन्याचा कॅम्प बँगलोरला. त्या नेहरूजी बिचारे गेले होते तेव्हा. तिथं 1 महिना कॅम्प लागला. 1 महिना कॅम्प लागला. मग त्यानंतर आम्ही पटेला ग्राउंडवर गेलो. तिथून आमचं सिलेक्शन झालं. मग आम्ही टोकियोला गेले. सर तुम्ही मिल्खा सिंगचं जे 10.6चं रेकॉर्ड मोडलं आणि मिल्खा सिंगचं जे 12 वर्ष अबाधित राहिलेलं रेकॉर्ड जे आहे तर तुमच्यामुळे तोडलं आणि अहमदनगर वासियांसाठी खरं तर ही खूपच मानाची आणि सन्मानाची गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही निर्माण केली. तर तुमच्या जपान टोकियोच्या ऑलिम्पिक संदर्भात सांगा. त्यावेळेची काय तुमच्या बरोबर कोण होते? आमची ऑलिम्पिक टीम जर सिलेक्ट झाली तर त्यांचं 15 दिवसाचा कॅम्प होता पटियाळामध्ये आणि आमचे सर होते कोवॅक्स रशियन कोच होते. आम्हाला ट्रेनिंग द्यायची म्हणजे टीम आमची फार मोठी होती. मिल्खा सिंग होता 400 मीटरमध्ये रिले टीममध्ये, मक्खन सिंग रिलेमध्ये होता आणि आम्ही रिलेमध्ये होतो 4 आणि स्टीफी डिसोजा होती 800 मीटरमध्ये. अशी टीम गेली होती. तर आम्हाला सेमीफायनलमध्ये आमची फार आम्ही ट्राय केलं पडायचे फायनलमध्ये जायचं पण आम्ही सेमीफायनल आउट झालो. तरी आम्ही 40.5 केलं. न्यू एशियन रेकॉर्ड. राजा ब्रदर्स येऊन आम्हाला नॉमिनेट केले. त्यांनी हात मिळवला.
सर आता तुमचं जे तुमच्या जीवनात तुम्ही समाधानी आहात का? एकदम समाधानी. मला खेळांनी मला फार काय दिलेलं आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मला पेन्शन चालू केली, मी त्यांचा आभारी आहे. मला फार इज्जत भेटलेली, माझा सत्कार झालेला आहे पुण्यामध्ये 2-3 वेळा. धन्यवाद सर. या ठिकाणी तुम्ही NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलला या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला, तुम्ही तुमची बद्दल माहिती सांगितल्या त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू.